हॅलो नमस्कार, स्वागत आहे मित्रमैत्रिणींनो. आता उन्हाळ्याचा सीझन चालू आहे आणि आपल्याकडे ताज्या भाज्या उपलब्ध नसतात. तर आपल्याला भाजीला काय करावं हा प्रश्न पडत असेल तर आपल्या घरात इझिली उपलब्ध असलेला हा कांदा आहे. याच्यापासून आज आपण भाजी बनवणार आहोत. कांदा हा थंड प्रवृत्तीचा असतो, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मोस्टली याची भाजी खाल्ल्या जाते. तर सर्वप्रथम हे सर्व कांदे आपण चिरून घेऊयात. सर्वप्रथम कांद्याची साल काढून घेतलेली आहे. आता हे सर्व कांदे आपण चाकूच्या साहाय्याने बारीक चिरून घेणार आहोत. कांदा चिरणं हे तसं फार अवघड काम आहे. अशा प्रकारे सर्व कांदे चिरून झालेले आहे. आता याच्यासोबत आपण माझ्या पाकळ्या आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. तर ह्या पाकळ्यासुद्धा आपण चिरून घेऊयात. म्हणजे दोन काप करून घेऊ. एका पाकळीचे 2 काप केले की लसणाची चव आहे ती चव आपल्या भाजीमध्ये उतरते. आणि हा गावरानी लसूण आहे, त्यामुळे खायला खूप चविष्ट लागते. त्यामुळे आपली भाजी खूप स्वादिष्ट होते. आपल्या शेतातीलच हा लसूण आहे, कांदा हे सर्व पदार्थ आपल्या शेताच्यासोबत कढीपत्त्याची पाने घेऊयात. स्वच्छ धुतलेली कढीपत्त्याची पाने ही पण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. हे पानं खूप मोठी आहेत, तर याला आपण थोडं कट करून घेऊयात. थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, माझ्याकडे होती. जर नसली तरी नाही टाकली तरी चालेल. जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर थोडीशी कोथिंबीर भाजीमध्ये घाला, त्यामुळे भाजीची चव वाढते. चला तर मग आता आपण भाजी बनवायला घेऊयात. गॅसवर कढई ठेवलेली आहे. सर्वप्रथम ही कढई आपण तापवून घेऊयात. आपली कढई तापलेली आहे. आता याचं आपण तेल टाकून घेऊ. आपलं तेल तापलं की नाही हे पाहण्यासाठी तेलामध्ये 2-3 मोहरी टाकून घ्यायच्या. एकदम तडतडल्या तर समजून जायचं की आपले तेल गरम झालेलं आहे. सर्वप्रथम याच्यामध्ये मोहरी टाकून घेतलेल्या आहेत. थोडंसं जिरं टाकून घेऊ. यानंतर कढीपत्त्याचे पाने, त्यानंतर लसूण. आपली फोडणी चांगली कडकडीत फोडणी बसलेली आहे. आता आपण याच्यामध्ये हा चिरलेला कांदा टाकू. कांदा तेलात टाकला की तेल लवकर थंड होते. आता याला आपण असंच 5 मिनिट शिजू देऊयात. फोडणी देताना तेलामध्ये तिखट टाकलं असतं तर ते जळालं असतं, म्हणून आपण कांद्यामध्ये शेवटी तिखट टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता कांदा आपला लालसर रंगापर्यंत भाजलेला आहे. आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे तिखट, हळद आणि चवीप्रमाणे मीठ यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. आता हे चांगलं परतून घेऊयात. या लालसर झालेल्या कांद्यामध्ये आपण तिखट, मीठ, हळद आणि चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि आता याला परतून 2 मिनिट शिजवून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपली कांद्याची भाजी चांगली शिजलेली आहे. दिसायला पण खूप छान दिसते. आपण गॅस बंद करून घेऊयात. आता आपण आंबे पाहणार आहोत, पिकले का कसे. आपल्या शेतातील गावरानी आंबे
आपण आणलेले आहेत आणि या टेंबरीच्या पानामध्ये छान पिकायला ठेवलेले आहेत. तर आता आपण बघूयात. वाव, तुम्ही बघू शकता आपले आंबे छान पिकलेले आहेत. आता आपण हे आंबे जेवणासोबत खायला घेऊयात. पूर्ण पिवळसर रंग आपल्या आंब्यांना आलेला आहे. असे आंबे सर्व आपण याच्यामध्ये ठेवलेले आहेत. आपल्याला पाहिजे तेवढे आंबे घेऊ आणि बाकी सर्व आपण या पानांमध्ये परत झाकून ठेवूयात. हे आंबे आपण स्वच्छ पाण्यामध्ये टाकलेले आहेत. आता आपण याला चांगलं धुवून घेऊ. आपण केलेली कांद्याची चटणी, पोळी आणि आंबा असं हे आज साधं सिंपल जेवण आपण बनवलेलं आहे. साधं जेवण असलं तरी मनाला खूप तृप्ती देते. साधेपणात खरं सुख असते. चला तर मग आपण आता ताव मारूया. आपला आजचा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.